यूट्यूब फॅमिली, कशी आहे सर्वजण? झाला का चहा पाणी? तर माझा झाला आहे चहा पाणी. तर आज सकाळी सकाळी आजचा दादा बीटला आला, भोकरला. माळवा घेऊन येत असतो रोज बीटला. तर मग मला सकाळी सकाळी फोन केला. तर म्हणे बाई आहे का रूमला? म्हणलं हो रूमलाच आहे. तर मी बाहेर गेली तर फोन यायला मी काही बाहेर गेली होती तर माहीतच नाही. नंतर येऊन म्हणे का बरं फोन उचलला? मी म्हटलं दादा मी बाहेर गेलो होतो. बरं ठीक आहे म्हणे. तर भाजीपाला आणला म्हणे, ये म्हणे खाली. वरी रिकामी येत नाही, माझं अंग वगैरे सगळं बिनाडानं भरलेलं आहे. आता शेतकरी माणूस कसं असते. तर हे बघा माझ्या दादाने काय काय आणलं ते आता बघूया. तर हे कॅमेरा इकडून असल्यामुळं तुम्हाला असं उलटा दिसेल, समोरचा कॅमेरा आहे. तर बघूया काय काय आणलं. अरे बाबा जोडच्या जोड वज बाहेर खालून आणायला वज झालं होतं. अरे बाबा मला एवढं काय आला दादा, एवढं नका रे बाबा. म्हणलं दादा म्हणलं की मा येणार आहे मी, तर माय गावाकडून येणार आहे म्हणा, आज बाजार आहे. दुसरं पण काही काम असतं. एवढं मोठं आणलं, किती आणले की एवढं मोठं. काय काय आहे दोडके द्या वरून दिसायला का दोडके वगैरे. आणि हे तर लेच गच खायची रे बाबा. पन्नी माळव्याची पन्नी आहे. हाताने कुठेच नावं लागतं, हातानेच करावं लागेल. रोडने कुठं आणायचं असते का माळवा? तर पद्धत झाली का हे माळव्याची? शेंगा आहेत आता खाली. वा 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 आवडीचं शेंगाचं दोडके. हे बघा दोडके आणि चवळीच्या शेंगा. काय म्हणलं बघू रे मला आमच्या दादानं. ह्या बघा चवळीच्या शेंगा जायवर आहे मस्तपैकी. पण एवढं लिहिलं नाही आणायला पाहिजे होतं. आईला झालं तर एकटेच, मी पण एकटेच, एवढं नाही लागत, वेस्ट होते ना. त्या दिवशी आणलेले तर दोडके आज झाली, मी भाजीच केली नाही त्याची. आज करते दोडक्याची भाजी. एवढं नाही आणतात काय कुठं? हे देवा ईश्वरा भगवंता, अरे देवा 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 देवा. लईच नाही आणलं. जसं काय मला विकायलाच नाही येते आता, विकायलाच नाही येते. एवढी पन्नी दोडकी. आणि हे कारले, हे कारले तर 2 किलो आहे का 3 किलो आहे की 4 किलो आहे की? कारला पाहिजे का कुणाला सांगा, पाठवते लगेच. एवढीला नाही संपत आम्हाला, मलाही नाही संपत, आईलाही संपत. 2च माणसाला एवढं कुठं असते काय दादा? तिथं गेलं असतं ना 2-3 किलोच विकली असते ना बरं बीटला. एवढं लय कुठं घेऊन यायचं असते काय बाबा दादा? तर मला कारल्याची भाजी कालच केली होती ना मी, कारल्याची भाजी. हे बघा अशा प्रकारे आणले माळवं एवढं मोठं. काय करायचं? आणि वजू खालून आणायला वजू किती जवळ गेलं माहिती आहे का? दादा तिकडं बीट करायचं होतं म्हणून आणलं, गाडीवर आणून तिथं दिलं. खाली गेले मी, दिलं की गेला दादा लवकरच. बीटला ठेवून आला होता पन्न्या दुसऱ्या माणसाच्या भरोश्यावर. ताज्या आहेत शेंगा, सर्वच ताजा आहे. आजच सकाळी तोडून आणलेलं आहे. निब्बर आहे का म्हणून बघत आहे मी. म्हणजे ते सोली खायला खूप आवडतात ना, कोवळ्याच आहेत. तर आज आपण मग दोडक्याची भाजी करूया. दोडकी कारल्याची झाली ना कालच. शेंगा पण आहेत, पण शेंगाच नको, दोडके बनवूया. दोडक्याची भाजी मस्तपैकी. तर अशा प्रकारे असं मला टेन्शन नाही, असं भेटते आपल्याला माळवं, टेन्शन नाही. घेऊन वगैरे खायचं. आज बाजार पण आहे. तर मस्तपैकी कसा आहे दोडका, आहे की नाही भारी?
माळव कसा एकदम राईट आहे ना, प्युअर शेतकरी आहे माय आमचा दादा. कसलं आहे माळवा, ताजं ताजं. कसला आहे करेला, ताजा ताजा एकदम ताजा, फ्रेश फ्रेश माल, फ्रेश माल. चला तर सांगा, फ्रेश माल कुणाकुणाला भेटते, कुणी कुणी असं फ्रेश माल खायला भेटते, शेतातलं तोडून आणले की ताजा ताजा कोणाला खायला भेटते, सांगा कमेंटमध्ये. हां, ओके, बाय बाय. तर आज आपण दोडक्याची भाजी बनवूया. दोडक्याची भाजी, त्याचा पण व्हिडिओ बनवते बहुतेक मी, आहे ना, त्याचा पण व्हिडिओ बनवला दोडक्याच्या भाजीचा पण. असं मला घरून येत असते माळव, टेन्शन लेणे का नाही. ओके, तर कसा वाटला व्हिडिओ सांगा, आणि तुम्ही पण असं माळव तयार करता ती पण सांगा. ओके, बाय बाय.